द डीप डाईव्हच्या या एका नव्या सखोल विश्लेषणात स्वागत आहे. आज आपण जो विषय घेतोय ना, तो नुसता ऐतिहासिक नाहीये, तो अत्यंत अंगावर काटा आणणारा असा विषय आहे. नक्कीच. कारण आज आपण फक्त इतिहासाची उजळणी करणार नाहीये. अगदी बरोबर. व्हिडिओचं नाव आहे संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले, काय घडले त्यांच्या मृत्यूनंतर. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण ही फक्त एका दुर्दैवी मृत्यूची नोंद नाहीये. हो ना. म्हणजे 11 मार्च 1689च्या त्या भयानक रात्रीनंतर जे घडलं ते अकल्पनीय होतं. तसं पाहिलं तर 5 लाख मुघल सैनिकांचं मृत्यूचं सावट असतानाही सामान्य गावकऱ्यांनी आणि विशेषतः महिलांनी जे धाडस दाखवलं त्याचा थरार आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. चला तर मग हे नीट समजून घेऊया. सुरुवात कुठून करावी? मला वाटतं त्या काळ्या कुट्ट दिवसापासूनच करूया. तुळापूरची ती छावणी, औरंगजेबाने शंभूराजांना जी वागणूक दिली ती मानवी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी होती. बापरे, ट्रान्स्क्रिप्टमध्ये जे वर्णन आहे ते वाचूनच मी सुन्न झाले होते. हो ना. आधी राजांचे डोळे काढले गेले, जीभ छाटली गेली, जिवंतपणे शरीराची कातडी सोलून त्यावर मीठ चोळलं गेलं. अरे देवा, म्हणजे निव्वळ अमानुषपणा. आणि शेवटी शरीराचे तुकडे करून ते इंद्रायणी आणि भीमा नद्यांच्या काठी असेच फेकून दिले गेले. त्यात एक अत्यंत अस्वस्थ करणारी ओळ आहे बघा. राजांच्या शौर्याने भरलेल्या रक्ताच्या उष्णतेमुळे त्या नद्यांचं पाणीही जणू थरारत होतं. निसर्गही हतबल झाला असं म्हणता येईल. पण एक लक्षात घ्या, औरंगजेबाचा उद्देश फक्त एका राजाला मारणं एवढाच नव्हता. म्हणजे त्याला आणखी काही साध्य करायचं होतं. नक्कीच. त्याने अत्यंत जाणीवपूर्वक एक फतवा काढला होता. जो कोणी या तुकड्यांना हात लावेल त्याचेही असेच हाल केले जातील. त्यालाही हत्तीच्या पाय दिला जाईल. हो. यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये एक प्रचंड दहशत पसरली होती. तसं पाहिलं तर हे एखाद्या हुकुमशहाने संपूर्ण देशात कडक मार्शल लॉ लागू करावा आणि रस्त्यावर सावली जरी दिसली तरी गोळ्या घालाव्यात, तशीच अवस्था होती ना? अगदी तशीच. हे पूर्णपणे एक काय म्हणतो आपण त्याला, मानसिक युद्ध होतं. सायकोलॉजिकल वॉरफेअर. 17व्या शतकातला हा सर्वात क्रूर प्रयोग म्हणावा लागेल. होय. औरंगजेबाला फक्त भौतिक देह नष्ट करायचा नव्हता, त्याला रय्यतेच्या मनातील राजा कायमचा संपवायचा होता. म्हणजे ज्या राजाला रयत देवासारखं पूजते त्या देहाचे तुकडे उघड्यावर प्राण्यांना खाण्यासाठी सोडून देणं. हा रय्यतेचा स्वाभिमान चिरडून टाकण्याचाच डाव होता ना. तुमच्या या देवाची मी ही अवस्था करू शकतो तर तुमची काय लायकी आहे, हा तो उघड संदेश होता. लोकांच्या मनात एवढी दहशत बसवायची की भविष्यात कोणीही बंड करण्याचा विचारही करणार नाही. आणि सुरुवातीला त्याचा हा डाव यशस्वी होता नाही दिसतोय. सगळीकडे एक भयानक शांतता पसरली होती. लोक अक्षरशः घरात लपून बसले होते. पण इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते. रोजच्या साध्या जीवनाची आणि या भयंकर वास्तवाची अचानक गाठ पडते. जनाबाईचा प्रसंग. हो. दुसऱ्या दिवशी सकाळी पाटलांच्या घरची परटण म्हणजे कपडे धुणारी जनाबाई नेहमीप्रमाणे नदीवर जाते. आणि धुणं धुता धुता अचानक पाण्याच्या प्रवाहात काहीतरी तिच्या हाताला लागतं. सुरुवातीला तिला वाटतं की एखाद्या मेंढराचं मांस असावं. पण जेव्हा मानवी आतडं तिच्या हाती लागतं तेव्हा ती संतापते. माणसांनी लाजा सोडल्या आहेत असं पुटपुटत ती ते बाजूला करते. आणि मग तिथे तो मेंढपाळ येतो. तो तिला जे सांगतो ते ऐकून तिला जो धक्का बसला असेल त्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. तो म्हणतो, हे तुकडे खुद्द शंभूराजांचे आहेत आणि मुघल सैनिक येण्याआधी तिने तिथून पळून जावं. तो क्षण तिच्या बुद्धीला किती सुन्न करणारा असेल. ती एक सामान्य पर्यटन स्त्री जिचा राजकारणाशी थेट काहीही संबंध नाही. तरीही ती घळाघळा अश्रू ढाळत रडत थेट दामाजी पाटलांच्या वाड्याकडे धावत सुटते. आणि या धावण्यानेच एका ऐतिहासिक उठावाची पहिली ठिणगी पडते. नक्कीच. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरते. सगळे लोक दामाजी पाटलांच्या वाड्यावर जमा होतात. सर्वजण दुःखी असतात, रडारड सुरू असते. पण समोरचा पेच प्रसंग साधा नाहीये. नाहीच मुळी. एकीकडे राजाच्या मृत्यूचं अफाट दुःख आहे आणि दुसरीकडे गावाच्या वेशीवर 4-5 लाख सशस्त्र मुघल सैनिकांचा तळ आहे. याच वेळी मंदिरातून गोरखनाथ बुवा तिथे येतात. ते म्हणतात, आपल्या राजाचे तुकडे असे पडून आहेत आणि आपण गप्प बसलो आहोत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्याच गर्दीच्या बाहेरून लांबून एक परखड आवाज येतो. गोविंद महार यांचा आवाज. हो. ते दामाजी पाटलांना उद्देशून अत्यंत स्पष्ट शब्दांत सुनावतात. शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या लेकाने आपल्यावर केलेले उपकार विसरून आपण असे गप्प बसणं शोभत नाही. हा संवाद खूपच महत्वाचा वाटतो मला, कारण तो थेट लोकांच्या निष्ठेला आवाहन देतोय. अगदी बरोबर.
परिस्थिती कितीही भयंकर असली तरी कृतज्ञ राहणे हा आपला धर्म नाही हे ते सुचवत होते. पण दामाजी पाटील आपली हतबलता व्यक्त करतात. बादशाची ताकद खूप मोठी आहे, आपण काहीच करू शकत नाही, असं ते म्हणतात. आणि मग लोक निराश होऊन आपापल्या घरी परततात, उपाशी पोटी विचारत पडतात. हां, इथे मला एक महत्वाचा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो. गावकऱ्यांची ही जी भूमिका होती, ती खरोखर भ्याडपणाची होती का? की 4-5 लाख सैनिकांसमोर केवळ जिवंत राहण्याची ती एक प्रॅक्टिकल धडपड होती? हा खूप चांगला मुद्दा आहे. आणि इथं सर्वात महत्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे. हा निव्वळ भ्याडपणा नव्हता. म्हणजे जर आपण आजच्या काळात विचार केला, बाहेर हिंसक जमाव असेल, तर कोणीही आधी स्वतःचं घर सुरक्षित करेल ना? अगदी नैसर्गिक संघर्ष आहे हा. समोर साक्षात मृत्यू उभा होता. त्यामुळे दामाजी पाटील किंवा इतर पुरुष जे व्यावहारिक गणित मांडत होते ते पूर्णपणे चुकीचं नव्हतं. ते गावचे पाटील होते, त्यांच्यावर संपूर्ण गावाची जबाबदारी होती. होय, जर त्यानं उघडपणे बंड केलं असतं तर मुघलांनी एका रात्रीत संपूर्ण गाव कापून काढलं असतं. स्त्रीशक्तीचा एल्गार. जनाबाई स्वस्थ बसत नाही. ती रडत घरी न बसता थेट राधाई पाटलींबाईंकडे जाते दामाजी पाटलांच्या पत्नीकडे. आणि आजूबाजूच्या स्त्रियांना गोळा करते. त्या सर्वजणी शिवराय आणि शंभूराजांच्या आठवणी सांगून एकमेकींना प्रोत्साहन देतात. आणि तिथे जनाबाईचा तो निर्धार, बापरे. हो, ती म्हणते, बादशाह काय करेल, गाव जाळेल ना, पण आपण राजाचं मांस गोळा करून अग्नी दिला पाहिजे. या एका वाक्याने संपूर्ण पॉवर डायनेमिक्स बदलून टाकले. नक्कीच. जेव्हा पुरुष मंडळी व्यवहाराचा विचार करून स्तब्ध होतात तेव्हा याच गावातील सामान्य स्त्रिया भवानी मातेचं रूप घेतात. जगातील सर्वात शक्तिशाली बादशहाच्या हुकुमाला त्या थेट आव्हान देतात. त्यांना आता परिणामांची चिंता उरलेली नसते. त्यांना औरंगजेबाची लष्करी ताकद दिसत नाहीये, त्यांना फक्त त्यांचा राजा उघड्यावर पडलेला दिसतोय. त्यानंतर पाटलीनबाई गोरखनाथ बुवांना बोलावतात. गोविंद महारही पुन्हा तिथे येतात. गोरखनाथ बुवा शास्त्राचा दाखला देतात. बेवारस मृतदेहाला अग्नी देणे हे शास्त्रसंमत आहे असं ते सांगतात. आणि गोविंद महाराजांनी तर थेट पुरुषांच्या गप्प बसण्यावर बांगड्या भरल्याची जळजळीत टीका केली. आणि त्यानंतर पाटलीनबाई स्वतःच्या नवऱ्याला, दामाजी पाटलांना जो सडेतोड जबाब देतात तो थक्क करणारा आहे. हो, तुम्ही तुमचं घर आणि गाव सांभाळा, आम्ही निघतो. या स्त्रियांनी मुघल सत्तेची भीती अक्षरशः झुगारून दिली होती. सर्व बायका हातात काठ्या आणि मशाली घेऊन, म्हणजे मशाली नसतील कदाचित, पण अंधारात नदीकडे निघतात आणि गोविंद महार काठी घेऊन त्यांच्या पुढे चालतात. हे स्त्रियांचं धाडस पाहून मग गावातील पुरुष आणि खुद्द दामाजी पाटीलही त्यांच्या मागे नदीवर येतात. मध्यरात्रीची वेळ आहे. मुघल सैन्य अगदी जवळ झोपलेलं आहे आणि अंधारात अत्यंत सावधगिरीने दबकत दबकत शोध सुरू होतो. हो, हे बघायला गेलं तर एखाद्या सिक्रेट मिलिटरी ऑपरेशन सारखं, म्हणजे कवर्ट स्पेशल ऑप्स सारखं वाटतंय मला. अगदी तसंच. पण फरक एवढाच की हे कोणतेही प्रशिक्षित सैनिक नव्हते. हो ना, हे दुःखाने वेडे झालेले सामान्य शेतकरी आणि बायका होत्या. अत्यंत थरारक प्रसंग आहे हा. अंधारात जीवावर उदार होऊन नद्यांच्या काठी राजांचे कान, बोटं, हाताचे तुकडे शोधणे. आणि ट्रान्स्क्रिप्टमध्ये जो उल्लेख आहे, गावकऱ्यांनी स्वतःच्या डोक्याचे पागोटे म्हणजे फेटे सोडून त्यात राजाचे अवयव गोळा केले. तत्कालीन समाजात डोक्यावरचा फेटा म्हणजे माणसाची सर्वात मोठी अब्रू मानली जायची. आणि तो फेटा जमिनीवर ठेवून त्यात तुकडे गोळा करणं हे निष्ठेचं सर्वोच्च उदाहरण आहे. पण तुकडे गोळा केल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. चिता कुठे रचायची? हो, कारण दामाजी पाटलांची जमीन मुघलांच्या तळ्याच्या अगदी जवळ, कोसभर अंतरावर होती. कोसभर म्हणजे जेमतेम 3 किलोमीटर. आगीचा प्रकाश आणि धूर थेट छावणीत दिसण्याची दाट शक्यता होती. आणि इतर लोक स्वतःची जमीन द्यायला घाबरत होते, कारण ज्याच्या जमिनीत चिता जळेल त्याचा संपूर्ण वंश मुघलांकडून नष्ट केला जाईल अशी भीती होती. आणि अशा या आणीबाणीच्या वेळी पुन्हा एकदा गोविंद महार पुढे येतात. त्यांनी स्वतःची महारांची वतनी जमीन दिली. बापरे, वतनी जमीन म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन ना? हो, ती मुघलांनी जप्त केली असती किंवा जाळली असती, पण तरीही त्यांनी ती दिली. ते म्हणतात, राजाने आम्हा गरिबांच्या ताटातल्या घुगऱ्या खाल्ल्या आहेत, हे आम्ही विसरू शकत नाही. गरीबातल्या गरीब माणसालाही हा राजा आपला वाटत होता. हे खूपच भावस्पर्शी आहे. मग तयारी सुरू होते. मुघलांना भणक लागू नये म्हणून गावातील तरुण मुले गोफणी घेऊन पहारा देतात. प्राण गेले तरी चालतील, पण अंत्यसंस्कारात अडथळा नको हा त्यांचा निर्धार होता. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहून चितेला अग्नी दिला. तो क्षण किती हृदयरावक असेल. गावकऱ्यांचं आणि स्त्रियांचं धाय मोकलून रडणं, रायगडाच्या राजेश्वरा असा त्यांचा आक्रोश रात्रीच्या अंधारात घुमत होता.
आणि पहाट होण्यापूर्वी तांबडं फुटायच्या आत ती चिता विझवली गेली. मुघलांना संशय येऊ नये म्हणून घेतलेली ती खबरदारी होती. ती गरम ती राख गोळा करून त्यांनी पुन्हा नदीकडे धाव घेतली आणि ती राख नदीत अर्पण केली. इथे स्त्रोतात एक अत्यंत रंजक माहिती दिली आहे. हे गोविंद महार जे होते ना, ते रायप्पा महार यांचे मावस भाऊ होते. हो, रायप्पा महार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी. निष्ठेचा तोच वारसा गोविंद महाराजांमध्येही भिनलेला होता. जनाबाई, राधाई पाटलीण, दामाजी पाटील, गोरखनाथ बुवा, गोविंद महार आणि त्या संपूर्ण गावाने दिलेलं हे योगदान महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी विचार केला तर औरंगजेबाचं धोरण इथं पूर्णपणे फसल्याचं दिसतं. म्हणजे त्याने शंभूराजांचे शरीर नष्ट केलं? हो, पण हे करत असताना त्याने नकळतपणे राजांना आणि त्यांच्या विचारांना कायमचं अमर करून टाकलं. अगदी खरंय. औरंगजेब फक्त मेला, पण शंभूराजे मात्र अमर झाले. या घटनेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. जनाबाईंची जिद्द, गोविंद महाराजांचं समर्पण आणि गावकऱ्यांची ती अकल्पनीय एकजूट. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा सामान्य माणसं काय करू शकतात याचं हे जिवंत उदाहरण आहे. अंधार कितीही दाट असला तरी निष्ठेची एक छोटीशी ठिणगी मोठा प्रकाश निर्माण करू शकते, हेच यातून सिद्ध होतं. होय, आणि म्हणूनच या सखोल प्रवासाच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखी गोष्ट समोर येते. औरंगजेबाने राजांचे तुकडे करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण जरा विचार करा, अगदी. जर औरंगजेबाने अशी अमानुष क्रूरता दाखवली नसती तर सामान्य माणसांच्या मनात आपल्या राजाप्रती अशी टोकाची भक्ती निर्माण झाली असती का? आणि मुघलांविरुद्ध असा प्रखर असंतोष निर्माण झाला असता का? तसं पाहिलं तर अतिरेकी दडपणशाही हीच नेहमी बंडाची पहिली ठिणगी असते का, यावर नक्की विचार करा. आजच्या या अंगावर काटा आणणाऱ्या पण तितक्याच प्रेरणादायी प्रवासात सोबत असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.